लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अतिवृष्टी, नापिकी, नैसर्गिक आपत्तीला कंटाळून 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या भेटीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख। जगाचा पोशिंदा शेतकऱ्यावर आसमानी संकट, शेतातील फुललेले अंकुर अतिवृष्टीच्या पावसाने खरडून गेल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरलेल्या सुरल्या अपेक्षाही ढगफुटीच्या पावसाने वाहून गेल्याने शेतकरी नापिकी व अतिवृष्टी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे। सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दहिसावळी येथे एकाच आठवड्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यामुळे परिसरात समाजमन सुन्न झाले आहे। महागाव तालुक्यातील दहिसावळी येथे 21 सप्टेंबर रोजी विपुल घोरपडे नामक शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्तीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। तर दिनांक 24 सप्टेंबर रोजी त्याच दहिसावळी गावातील नामदेव बावणे या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या दोन्ही आत्महत्येचे कारण नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणा असल्याचे व आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे। सदर प्रकरणाची प्रसारमाध्यमातून माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भर पावसात दहिसावळी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सांत्वनपर भेट दिली व शासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना होईल तेवढी अधिक आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना यावेळी देण्यात आले। यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी भर पावसात एकच गर्दी केली होती। एकाच गावात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। महागाव तालुक्यामध्ये दहिसावळी या गावामध्ये आहे। या गावामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकाच गावात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आज आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये या शासनाने आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता शेतकरी वाट पाहत आहेत की आमची कर्जमाफी राज्य शासन केव्हा करते, पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दहिसावळीमध्ये जशा एकाच गावात 2 आत्महत्या झाल्यात तशाच प्रकारच्या आत्महत्या आता मोठ्या प्रमाणात सगळीकडे होणार आहे। अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे। कापूस आपल्याला माहीत आहे, कापूस, सोयाबीन हे संपूर्ण पाण्याखाली संपूर्ण आलेलं आहे आणि उद्या कापूस निघाल्यानंतर सुद्धा कापसाला काय भाव राहील याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे। कारण की राज्य शासनाने 11% जो आयात कर होता कापसावर, तो 11% आयात कर 0% केला। त्याच्यामुळे परदेशातला कापूस आता भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि आपल्या कापसाला, आपल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती। त्यामुळे अशा शेतकरी अतिशय वाईट परिस्थिती सापडलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत अशी केली पाहिजे। एकरी 50 हेक्टर मदत केल्याशिवाय एकरी 50,000 रुपये एकर मदत केली। मी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यामध्ये दहिसावळी या गावामध्ये आलो आहे। या गावामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकाच गावात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आज आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। या शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता शेतकरी वाट पाहत आहेत की आमची कर्जमाफी राज्य शासन केव्हा करते, पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दहिसावळीमध्ये जशा एकाच गावात 2 आत्महत्या झाल्यात तशाच प्रकारच्या आत्महत्या आता मोठ्या प्रमाणात सर्वीकडे होणार आहे। अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे। कापूस आपल्याला माहिती, सोयाबीन हे संपूर्ण पाण्याखाली संपूर्ण आलेलं आहे आणि कापूस निघाल्यानंतर सुद्धा कापसाला काय भाव राहील याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे। कारण की राज्य शासनाने 11% जो आयात कर होता कापसावर, तो 11% आयात कर 0% केला। त्याच्यामुळे परदेशातला कापूस आता भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि आपल्या कापसाला, आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव राहणार नाही अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अशा
शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीत सापडलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत अशी केली पाहिजे. एकरी 50 हेक्टर मदत केल्याशिवाय, एकरी 50,000 रुपये एकर मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही आणि आत्महत्या थांबणार नाही. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.